जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या वतीने साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक ई-लायब्ररीचं उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं। या ई-लायब्ररीला न्यायमूर्ती भूषण गवईंचं नाव देण्यात आलं। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दारं खुली झाली आहेत। ग्रामीण विद्यार्थ्यांना घरबसल्या दर्जेदार शिक्षण घेता यावं आणि या चांदूर नगर परिषदमध्ये एक ऐतिहासिक दिवस होता, कारण की भारताचे सर्वोच्च न्याय व्यवस्थेचे माजी सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती श्री भूषणजी गवई यांचे आगमन आपले चांदूर नगर परिषदमध्ये झालेलं होता आणि त्यांच्या हस्ते चांदूर नगरीमध्ये जी आमची परिकल्पना होती ई लायब्ररी आणि त्यासोबतच एक ई वर्क प्लेस जिथे वर्क फ्रॉम होमसाठी वायफाय व्यवस्था आणि अशी त्यांच्यासाठी एक व्यवस्था करण्याची आमची परिकल्पना होती। त्याच्या उद्घाटनपर आज त्यांच्या हस्ते करण्यात आला। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबाशी संवाद साधलेला आहे। झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे असं शिंदेंनी म्हटलं। आरोपीला फाशी दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबियांना ग्वाही दिलेली आहे। तर नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबियांशी संवाद साधलाय। झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। आरोपीला फाशी दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।